नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी स्वरूपाची भरती एनएचएमची भरती जी आहे तर त्याचे ऑनलाईन नाहीये पण ऑफलाईन फॉर्म त्याची भरायची सुरुवात आजपासून सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ सांगू, कारण की माहिती सांगायला काय, कॉन्ट्रॅक्टची भरती ही जे पोरं आरोग्य सेवकची तयारी करत आहेत, एसआयचा कोर्स झालेले पोरं सरळ आरोग्य सेवक भरती MPW कॉन्ट्रॅक्टवरची पदं आहे. MBBSची ठीक आहे, समजा मान्य केलं एकदा, पण बाकीचे पदं जी आहेत ना तर ती सरळ हे जे खाजगीकरण चालू आहे ना, जोपर्यंत तुमच्या डोक्यात सनक जाणार नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. पिंपरी चिंचवडची महानगरपालिका जी आहे तर ती सगळ्यात मोठी जवळपास सगळ्यात मोठ्यापैकी एक चांगली मोठी आहे. ठाणे महानगरपालिकेचे जवळपास 1600 जागा आल्या. पिंपरी चिंचवडची कमीत कमी 1000+ जागा म्हणजे जे ना तर ती जाहिरात यायलाच पाहिजे. पण त्यातून जर MPWचं 12वीच्या बेसवरती सायन्सवरती जर पोरायचे जर हे असतील तर काय होणार. चला एकंदरीत काय माहिती आहे नेमकं ते तरी पाहून घेऊया. बघा, ही जी जागा आहे ही NHMच्या आहे. ठीक आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इंटिग्रेटेड NHM जो सेंट्रलचा प्रोजेक्ट आहे NHMचा, तो देखील आता इथं NHM महानगरपालिकेत त्यांनी घुसवलेला आहे. बाय द वे, NHMचं हे कॉन्ट्रॅक्टचं जरी पद असलं तरीही मागचे काही पदं NHMचे जे आहेत, काही म्हणण्यापेक्षा सगळेचे सगळे पदं जे आहेत तर ते राज्य शासनानं समायोजन केलेलं आहे. केंद्र शासनाच्या प्रोजेक्टवरती जरी असले तरी ते राज्य शासनाच्या नियमित याच्यात विभागामध्ये त्यांचं इन्क्लुजन झालेलं आहे आणि आता ते परमनंट झालेलं आहे. कदाचित यांचं देखील असं होऊ शकतं, पण मग काढायची तर पूर्णच परमनंटची जर भरती काढली असती तर विद्यार्थ्यांना एक चांगलं असतं. म्हणजे एकदा जागा किती आहेत, खूप कमी आहेत. सगळ्यात आता अगोदर पाहूया की MBBS. ठीक आहे, MBBSचे 35 आहेत. ठीक आहे, 60,000 रुपये प्रति महिना आहे पगार आहे. हे 6 पदं आहेत. ठीक आहे, किती 35 पदं आहेत. आणि इथं तुम्ही आरक्षण पाहू शकता. अराखीवसाठी म्हणजे ओपनसाठी 11 आहे, बाकीच्यासाठी आहे. ठीक आहे, देन BAMS जर असेल, ठीक आहे, BAMS असेल तर 25,000 मानधन आहे. ठीक आहे, आणि कामावर म्हणजे आधारित मोबदला आहे. MBBS आणि BHMS दोन्हीसाठीही हे पदं आहेत, 35 आहे. पुढचं जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्सला पगार किती आहे? 20,000 रुपये प्रति महिना. 20,000 रुपये प्रति महिना. 12वी पास आवश्यक आहे. JNM किंवा BSc नर्सिंग तुमचं असायला पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगकडे तुमचं नोंदणी आवश्यक असायला पाहिजे. आणि स्टाफ नर्स या कामकाजाचा जर अनुभव असेल तर त्याला प्राधान्य असणार आहे, त्यांना प्राधान्य असणार आहे. ठीक आहे, विशेष करून महिलांसाठीची जागा आहे आणि 18 यामध्ये किती आहे पदं आहेत. पुढचं जे पद आहे तर ते आहे आरोग्य सेवकाचं बहुउद्देशीय. ठीक आहे, बहुउद्देशीय हे जे पद आहे MPW याचे 28 पदं आहे. एका महानगरपालिकेत 28 पदं येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जाते. मग आता महानगरपालिका जर पिंपरी चिंचवडची आली तर त्यामध्ये आरोग्य सेवकाचं पदच असणार नाही. बघा, यासाठी काय आहे, 12वी सायन्स शाखा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंगचा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता ज्या पोरांचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स ऑलरेडी झालेला असेल, आरोग्य विभागाचा आता 45 दिवसामध्ये आकृतीबंध येईल आणि त्याच्यानंतर जाहिरात येईल. जर पोरांनी लेट्स से हायपोथेटिकल सिनेरिओ, काही पोरांनी जर समजा इकडं जॉईन केलं आणि कॉन्ट्रॅक्टवरती त्यांचं लागलं, इकडचं कॉन्ट्रॅक्ट आलं बरोबर, तुम्हाला ज्यावेळेस आरोग्य विभागाची ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस जर तुम्ही तिकडं फॉर्म भरला, ठीक आहे, आणि ऑफकोर्स भरणारच ना, कारण हे कॉन्ट्रॅक्टवर आहे, तिकडं भरला तर इकडचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट ब्रीच होईल ना. कॉन्ट्रॅक्ट जर तुटला तर तुम्हाला तिकडं NOC लागत असतं, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील लागत असतं विद्यार्थ्यांना. तर तो देखील एक पार्ट रूलमध्ये येऊ शकतो. आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसाठी तुम्हाला माहिती आहे की ते मारामाऱ्या होतात किंवा काही अंशी ते लवकरही मिळून जाईल. पण हे आहे, ज्यांचं एज बार होत असेल त्या लोकांनी या भरतीकडे आतापासून चांगल्या पद्धतीने करा. जर तुमचं 32 ते 33च्या पुढं वय असेल आणि तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल, तुम्ही या कोर्ससाठी बिलकुल चालले जा. ठीक आहे, कारण फॉर्म जे आहेत तर ते ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे. आरोग्य सेवक कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे. 28 जागा आहे. आता यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, ठीक आहे, इच्छुक उमेदवारांनी 27/4/2026 म्हणजे आजपासून ते 6/5 म्हणजे 6 मे पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये स्वतः अर्ज दाखल करायचा आहे. अर्जासोबत काय काय कागदपत्र पाहिजे? नंबर 1, वयाचा पुरावा लागेल, म्हणजे 10वी CTC, तुमची पदविकाचं प्रमाणपत्र, 10वी 12वी तुमचं जे सॅनिटरी इन्स्पेक्टर तुमचं MBBS वगैरे काय झालं असेल त्याचं शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका लागणार आहे. CGPA पद्धतीचा अभ्यास असल्यास म्हणजे तुमचं ते ग्रॅज्युएशन जे MBBS आणि BHMS असेल तर CGPA लागेल त्याचं.
ठीक आहे. देन अनुभवाचं प्रमाणपत्र, निवासी पुरावा लागेल, महाराष्ट्राचेच आहेत काही नाही, आणि कुठल्या याचं आहे जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. उमेदवाराचा सध्याचा फोटो, हे सगळं जे तर हे तुम्हाला कागदपत्र याच्यात लागणार आहे. आणि ही जी जागा आहे ही कंत्राटी स्वरूपाची आहे. ठीक आहे. एकत्रित मानधन असून प्रकल्प जर बंद झाला तर तुम्हाला ऑटोमॅटिक निरसन करण्यात येईल. पण सध्या मागची जागा पाहता सगळ्यांना काय केलेलं आहे, परमनंट केलेलं आहे. बाकी यामध्ये तुमचे काही मार्क्स पण असणार आहे जे MBBSच्या पोरांसाठी आहे ते. बाकी ही जाहिरात जी आहे तर ही पूर्ण तुम्हाला मी आपल्या चॅनलला टाकून देतो, मी टेलिग्राम चॅनलला जे आहे तर ही माहिती टाकून देतो मी. हे MBBSच्या लोकांसाठी आहे. आणि हा राहिला खाली अर्ज, हा अर्जाची प्रिंट काढायची, फोटो वगैरे टाकून सगळे डिटेल्स वगैरे भरायचे, आणि सगळा अर्ज जो आहे तर तो कुठे टाकायचा, सबमिट करायचा, स्वतः जाऊन पिंपरी चिंचवडला सबमिट करायचा. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.